इति पिशो भगवानहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधर्मसारथि सत्ता देवमनुसारं बुद्धो भगवती। उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, आज आपण आपल्या सातवाहन बुद्ध विहारामध्ये माता रमाईची जयंती संपन्न करीत आहोत। माता रमाईच्या 127व्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन आपल्या बुद्ध विहार परिसरामध्ये केलेले आहेत। तेव्हा आपण त्या सर्व कार्यक्रमाला सुद्धा आवर्जून उपस्थित राहायचं आहे। ज्या तथागत सम्यक संबुद्धांनी समग्र मानवजातीला दुःखमुक्तीचा मार्ग दिला, ते तथागत सम्यक संबुद्ध समग्र मानवजातीला दुःखमुक्त करणारा तथागतांचा पवित्र सन्मार्ग बौद्ध, तथागताच्या शुद्ध धम्माचा प्रचार करणारा पवित्र भिक्खू संघ, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संपूर्ण रत्नांना सुरुवातीला अभिवादन करू। आज सातवाहन बुद्ध विहार सिद्धार्थ नगर हडको यंबारा औरंगाबाद या ठिकाणी ज्या त्यागी महामातेची आपण या ठिकाणी जयंती संपन्न करीत आहोत, ज्या मातेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं आणि मरेपर्यंत बाबासाहेबांची आणि त्यांच्या कुटुंबाची सेवा केली, त्या माता रमाईची 127वी जयंती आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत। माता रमाईच्या जयंती दिनी आपण सर्वांनी माता रमाईला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आपण म्हणतो की खातो त्या भाकरीवर आणि घेतो त्या श्वासावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अधिकार आहे। त्यासोबत सोबत आमचं जे जीवन बदलून गेलेलं आहे, या आपल्या संपूर्ण जीवनावरती माता रमाईचा सुद्धा तेवढ्याच पद्धतीनं अधिकार आहे। माता रमाई जर बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये आली नसती तर भिवाचा भीमराव आणि भीमरावचा बोधिसत्व आणि बोधिसत्वाचा घटनापती झाला नसता। आणि म्हणून अनंत अनंत उपकार त्या माता रमाईचे आपल्या सर्वांवरती आहेत। त्याच माता रमाईच्या संघर्षमय जीवनाची त्यागाची कथा आज आपण काही वेळ या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। आज माता रमाईची जयंती संपूर्ण भारतामध्ये मोठ्या आनंदाने लोक संपन्न करत आहेत आणि तोच आनंद आपल्या सिद्धार्थ नगरामध्ये सुद्धा आपल्याला पाहावयास मिळतो। माता रमाईची जयंती संपन्न करत असताना तुम्ही आम्ही माता रमाईच्या आयुष्यामधून काय घ्यायला पाहिजे याविषयी आम्ही एकमेकांमध्ये चर्चा केली पाहिजे, त्याचे चर्चा संवाद झाले पाहिजे। आपल्याला माहिती आहे या भारताला पूर्वी जम्बूद्वीप म्हणायचे आणि जम्बूद्वीप हा खऱ्या अर्थाने स्त्रीरत्नाची खाण आहे आणि या स्त्रीरत्नाच्या खाणीमध्ये आपण जर विचार केला तर सर्वात पहिले नाव येतं ते माता महामाईचं, दुसरं नाव जे येतं ते माता
यशोधरेचं महाप्रजापती गौतमी माता यशोधरा, जिजाऊ सावित्री आणि रमाई या संपूर्ण महामातांचं योगदान या जन्मदिवसासाठी अतिशय महत्वाचं आहे. या प्रत्येक महामातेच्या जीवनातून आपल्याला काही ना काहीतरी शिकता येतं. आज ज्या महामातेची आपण या ठिकाणी जयंती संपन्न करीत आहोत, ती जयंती वैचारिक स्वरूपातली कशी असेल? रमाईला वाचणं, रमाईला समजून घेणं आणि रमाई तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये आणणं काळाची गरज आहे. कारण जोपर्यंत रमाई आम्हाला समजणार नाही तोपर्यंत आम्ही बाबासाहेब असणार नाही. आणि बाबासाहेब रमाई एकदा आम्हाला समजली नाही तर मग आमचं जीवन काही फायद्याचं नाही. कुत्र्या मांजरासारखे आम्ही आहोत असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्या परिवारानं तुमच्या आमच्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं, तर त्या परिवारातल्या या मातृत्वाचं गुणगौरव करणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे, असं म्हणून आपण आजच्या दिवसाला पाहिलं पाहिजे. आज 7 फेब्रुवारी 2025 माता रमाई यांच्या 127व्या जयंतीच्या निमित्तानं येथे उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांना मी कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि माता रमाई यांना त्रिवार अभिवादन करतो. बहुजनांची आई रमाईमध्ये जे काही गुण होते ते सारेच गुण आपण असे म्हणू शकतो की रमाईच्या अगोदर ज्या काही महामाता इथे होऊन गेल्या, महामाया, महाप्रजापती गौतमी, यशोधरा, जिजाऊ आणि सावित्री, महामायेमध्ये जो काही गुण आहे ती बुद्धाची जननी आहे. महाप्रजापती जगातली पहिली अनंत स्त्री आहे, अनंत निपुणी आहे. यशोधरा ही त्यागाचं मूर्तिमंत असं उदाहरण आहे. जिजाऊ तिच्या अंगी पराक्रम होता आणि सावित्रीनं आपलं संपूर्ण जीवन हे शिक्षणासाठी खर्च केलं होतं. रमाईच्या अंगी जो काही त्याग आहे, तिच्या आयुष्यामधला जो काही संघर्ष आहे, त्याग आणि संघर्षामुळे रमाई तुमच्या आमच्यामध्ये आजही जिवंत आहे. आणि म्हणून ती रमाई आणि त्या रमाईच्या जीवनातला संघर्ष आणि त्याग तुम्ही आम्ही खूप चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खरं तर आज सकाळपासून रात्रपर्यंत आपण रमाईच्या कार्याचं गुणगौरव केलं पाहिजे. आणि म्हणून आजचा हा दिवस तुमच्या आमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. ज्या आईनं, ज्या मातेनं लहानपणापासून ते मरेपर्यंत त्यागाने, कष्टाने, आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुभेदाराचा परिवार, धोत्रेचा परिवार आणि आपल्या परिवारातल्या संपूर्ण लोकांच्यासाठी कष्ट उपसले, ती माता रमाई आपण क्षणोक्षणी समजून घेतली पाहिजे. रमाईला वाचत असताना आपोआप डोळ्यातून अश्रू पडतं. रमाईला ऐकत असताना आपल्या डोक्यामध्ये रमाईचा त्याग कसा असेल याविषयी आपण विचार केला पाहिजे. या रमाईचं बालपण तुमच्या आमच्यासारखंच गेलं, पण इतर लोकांच्या आयुष्यामध्ये जेवढं लहानपणी बालपणी दुःख असते त्यापेक्षा हजारो पटीनं माता रमाईच्या आयुष्यामध्ये दुःख आलं. आणि या दुःखातून ती खचून न जाता, खंगून न जाता, दुःखी न होता अत्यंत पराक्रमाने आणि धैर्यानं ती आपल्या आयुष्याकडे बघत होती.
आणि त्याच पराक्रमाच्या भरोशावर, तिच्या त्यागाच्या भरोशावर आज तुम्ही आम्ही तिला वंदन करत आहोत. रमा, समाजातला कोणताच माणूस रमाईला रमा म्हणतो का? नाही. रामू म्हणतो का? नाही. तर आपण आदरानं रमाईला रमाई म्हणतो. रमाईमध्ये आई येते आणि बहुजनांची ती आई होती. 9 कोटी लेकरांची सांभाळ करणारी ती आई होती. दापोली जवळ एक छोटस गाव होतं, ज्या गावाचं नाव होतं वडंद. या वडंद गावामध्ये भिक्खू आणि रुक्मिणीच्या घरी एका सुंदर आणि अतिशय निरागस मुलीचा जन्म झाला. दिवस होता 7 फेब्रुवारी 1898चा. 7 फेब्रुवारी 1898ला माता रमाईचा जन्म झाला. आणि रमाईचं आडनाव जे आहे ते धुत्रे किंवा धोत्रे असं होतं. नंतर आई वडील गेल्यानंतर भावंड जेव्हा काका आणि मामाकडे मुंबईला गेले तेव्हा त्यांचं नाव वडंदकर असं झालं होतं. रमाई ही वलंकराची लेक होती आणि सुभेदाराची सून होती. जेव्हा पुढे रमाईचं लग्न झालं आणि रमाईचं लग्न झाल्यानंतर आपण म्हणत नाही का नव्या नवरीला नाव घे पुरी, नाव घे पुरी. तेव्हा रमाईनं एक नाव घेतलं होतं. जेव्हा रमाईचं लग्न झालं तेव्हा बायांनी आग्रह केला तेव्हा रमाई म्हणते, वलंकराची लेक मी सुभेदाराची सून. कोणाची लेक आणि कोणाची सून? वलंकराची लेक मी सुभेदाराची सून, हिमरावाच्या जीवासाठी देईन माझा प्राण. आणि खरोखर बाबासाहेबांसाठी तिने आपल्या स्वतःचा प्राण अर्पण केलेला आहे. तुमच्या आमच्यासाठी तिने स्वतःचा प्राण अर्पण केलेला आहे. रमाईच्या बालपणी तुमच्या आमच्या सारखेच तिचेही आई वडील गरीब होते. 18 विश्व दारिद्र्य तिच्या परिवारात होतं. भिक्खू धोत्रे हे दाभोळ बंदरावरती जिथे जहाज वगैरे येऊन थांबतात अशाला बंदर म्हटलं जातं. दाभोळ बंदरावरती तिचे वडील हे जाऊन माशांनी भरलेल्या टोपल्यांचं जे काही टोपलं असायचं त्या टोपल्या वाहण्याचं काम करायचे. भिक्खू आणि रुक्मिणीला एकूण 4 मुलं होती. त्याच्यामध्ये 3 मुली आणि 1 मुलगा होता. रामू ही त्या मुलांमध्ये 2 नंबरची होती. रामू ही लहानपणापासूनच अतिशय समजदार, कष्टाळू आणि अत्यंत मेहनती असलेली गुणवान मुलगी होती. पण म्हणतात ना, आयुष्यामध्ये सुख फार कमी काळ आणि दुःख मात्र फार काळ सावलीसारखं असतं. माता रमाईच्या जीवनामध्ये सुद्धा लहानपणी या दुःखाच्या डोंगरांची सुरुवात झाली होती. अत्यंत लहान असताना रुक्मिणीने संसार करत असताना जे काही हाल अपेष्टा कष्ट सहन केले होते त्या हाल अपेष्टा कष्टामुळे ती अत्यंत खंगून गेली होती आणि बिचारी आजारी पण राहायची. आपल्या मंजुळा, गौरी, शंकर आणि रमाई सोबत रामू आता वाढू लागली होती.
अत्यंत लहान वयातच ती घरची सारे कामं नीटनेटक्या पद्धतीनं करायची, कारण आई वडिलांची शिकवणच अशी होती की आपण कुठल्याही कामासाठी कंटाळा करू नये, आणि कष्टावर वृत्ती तर रमाई तिची अगोदरपासूनच होती. रुक्मिणी आपल्या पतीच्या संसारात काबाड कष्ट करत असताना, मदत करत असताना तिचे शरीर थकून गेले होते. अशातच रुक्मिणी एकदा खूप आजारी पडली आणि त्या आजारपणातच आपल्या संपूर्ण लेकरांना परकी करून, आपल्या पती भिक्खू धोत्रेला परकी करून रुक्मिणी या साऱ्यांना सोडून गेली. तिची प्राणज्योत मावळली. रुक्मिणीचा मृत्यू झाला. रुक्मिणीचा मृत्यू कसा झाला? तर औषधासाठी पैसे नव्हते, त्यामुळे ती सोडून गेली, कारण कष्ट करू करू शरीर थकलेलं होतं. रुक्मिणी गेल्यानंतर त्या परिवाराची अगदी लहानपणातच, लहान वयातच रमा मात्र आई झाली. पूर्वी बघा, अत्यंत लहानपणी लेकरांची लग्न केल्या जायचे. गौरीपेक्षा आणि रमाईपेक्षा एक मंजुळा नावाची मोठी मुलगी होती, भिक्खू धोत्रे आणि रुक्मिणी यांना. तर त्या मंजुळाचं लग्न झालेलं होतं, पण 2 नंबर असल्या कारणाने परिवाराची संपूर्ण जबाबदारी ही माता रमाईवर आली. आणि अतिशय खंबीरपणानं ते दुःख पचवून, आपली माय मेल्याचं दुःख पचवून सुद्धा तिने त्या संपूर्ण भावनांचं संगोपन केलं, आणि आपल्या वडिलांची सुद्धा ती आई झाली आणि घरातल्या तिच्या भावंडांची सुद्धा ती आई झाली. अशातच एक दुःख संपलं नाही की दुसऱ्या दुःखानं तोंड काढलं. पुन्हा एक अत्यंत मोठं दुर्दैवी दुःख तिच्या आयुष्यामध्ये आलं. एके दिवशी अतिशय कष्ट करून थंबून गेलेल्या भिक्खूच्या तोंडावाटे रक्त पडलं. त्या पाट्या वाहत असताना, नेहमी तेच काम करत असताना एके दिवशी भिक्खू घरी आले आणि त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या. या रक्ताच्या उलट्या पाहूनच रुक्मिणी खंगून गेली होती. ती आपल्या पतीची चिंता करत असताना सुद्धा तिचा मृत्यू झाला. काही दिवसातच भिक्खूनी सुद्धा अथरून धरले. रमाईच्या वडिलांना आजारपणामध्ये त्यांनाही कामाधंद्याला जाता येईना आणि त्यांनी सुद्धा अथरून धरले, तेही आजारी पडले. एकदा आपल्या लहानशा रामूला आपल्याकडे ते बोलून सांगतात की रामू, मी गेल्यानंतर तू या संपूर्ण भावनांची तुला आई व्हायचं आहे आणि तू त्यांची आई होशील याबद्दल आम्हाला कुठल्याही पद्धतीची शंका नाहीये. लहानपणापासून रमाईचं जे काही जीवन आहे ते जीवन भिक्खूनी सुद्धा पाहिलेलं होतं. मुलगी म्हणून छातीच्या आजारामुळे, रक्ताच्या उलट्या झाल्यामुळे त्यांचीही तब्येत खराब झाली आणि सुरुवातीला आई गेली आणि नंतर भिक्खू धोत्रे यांचं सुद्धा निधन झालं. निधन झाल्यानंतर ती अतिशय लहान वयाची होती. रामूला कळेना आता करायचं काय, तरीही सावरली. आणि वडिलांचे शेवटचे शब्द तिच्या कानामध्ये होते की मी गेल्यानंतर तुला गौरी आणि शंकर यांची माता व्हायचं आहे. आणि खरंच ती माता झाली. रामूचे वडील गेल्यानंतर रामूनी फक्त आपल्या मुखातून एकच शब्द काढला. रडत असताना ती म्हणाली
की एवढ्या कवळ्या वयात, एवढ्या लहान वयात कोणाचीही आई वडील मरण पावू नये. किती दुःख झालं असेल. आई गेली, वडील गेली. झालं असं पुढे वडंद गावामध्ये जिकडे तिकडे शोककळा पसरली. रामूचे आई वडील गेल्याची बातमी मुंबईपर्यंत गेली. मुंबईला रुक्मिणीचा भाऊ आणि भिक्खू धोत्रे यांचा सुद्धा भाऊ राहत होता. त्यांना ती बातमी समजली आणि ते मुंबईवरून लगेचच वळंद गावी आले. रुक्मिणीचा भाऊ गोविंद पुरकर हा 116च्या पलटणीमध्ये हवालदार होता आणि भिक्खूंचा भाऊ सुद्धा मुंबईमध्येच राहत होता. हे दोघे जण काका आणि मामा वनंद गावी आले आणि यांनी पाहिलं की या लेकरांना आता कोणी आधार नाही आहे. हे निराधार झालेले लेकर आहेत. अत्यंत कवळ्या वयाचे लेकर आहेत. मंजुळाचं तर लग्न झालेलं आहे. गौरी, शंकर आणि रमा ही अत्यंत पोरकी मुलं आहेत. यांचा सांभाळ इथे कसा होणार. या उद्देशाने काका आणि मामानी भिक्खू धोत्रे यांचे सगळे काही कार्यक्रम आटपल्यानंतर विचार केला की हे तीनही लेकरं घेऊन आता मुंबईला आपण जायचं. भायखळ्याच्या मार्केटमध्ये मुंबईला काका आणि मामा राहत होते. रामूचे काका लाकडाच्या वखारीमध्ये लाकडं फोडायचा आणि तो विकायचा. मामा सेवानिवृत्त झालेला होता पलटणीतून आणि तो सुद्धा भायखळ्याच्या एका सोसायटीमध्ये कामाला होता. काम करायचं. अशामध्ये हे तीनही भावंडा मुंबईला आलेत. काका मामानी ही तीनही भावंडा अतिशय लाडा कौतुकानं आपल्या लेकरांसारखे वाढवले. आता रमाई मोठी झाली पण कष्ट संपले नाही. 1906 साली रमाईच्या लग्नाची चर्चा काका आणि मामाच्या माध्यमातून सुरू झाली. तेव्हा रमाईचं वय अवघं 9 वर्षाचं होतं. त्यावेळी त्या काळी लहानपणीच लेकरांचे विवाह केल्या जायचे. 9 वर्षाच्या रमाईला पाहून काका आणि पुतण्याला असं वाटायचं, काका आणि मामाला पाहून असं वाटायचं की आता रमाईचं लग्न झालं पाहिजे. आणि त्यांनी रमाच्या लग्नासाठी मुलाची शोध मोहीम सुरू केली. ते मुलं शोधू लागले होते. इकडे रामजी सुभेदाराचा मुलगा 9व्या वर्गात होता. नाव होतं भीमराव. 9व्या वर्गात गेलेल्या रामजी सुभेदाराला भीमाला पाहून, 9व्या वर्गात गेलेल्या भीमरावाला पाहून रामजी सुभेदाराला सुद्धा वाटलं की आमच्याही बाळाचं लग्न झालं पाहिजे. तेव्हा भीमरावाचं वय होतं 17 वर्षाचं. इथे मुंबईला सुभेदाराचं संपूर्णच्या संपूर्ण कुटुंब भायखळ्यामध्ये राहत असताना एका छोट्याशा खोलीमध्ये 7 लोकांचा परिवार राहायचा. आणि त्याच दरम्यान काका आणि मामांच्या मनामधला तो विचार की रामूचं लग्न झालं पाहिजे. सुभेदाराने सुद्धा भीमरावाच्या लग्नासाठी मुलींची शोध मोहीम सुरू केली. पहिली मुलगी पाहायला गेले. मुलगी पसंत आली नाही. दुसरी मुलगी पाहायला गेले. मुलगी पसंत आली नाही. बोधिसत्वाचे वडील होते ना रामजी बाबा, त्यांना काहीतरी त्या 2 मुलींमध्ये समजलं असेल. काही गुण दिसले असतील. पण त्या दोन्ही मुलींना रामजी बाबांनी होकार दिला नाही. एके दिवशी
सुभेदार रामजी बाबा भीमरायाला मुलगी बघण्यासाठी वलंकराच्या घरी आले आणि वलंकराच्या घरी रमाला बघता क्षणी त्यांनी रामूला आपल्या भीमरावाच्या पत्नीसाठी पसंती दिली, आपली सून म्हणून पसंती दिली. रमाचे काका आणि मामा सुभेदाराला, रामजी सुभेदारांना बोलणी करू लागले. रामजी सुभेदार बोलले, वलंकर, माझा लेक पुढच्या वर्षी मॅट्रिक मध्ये जाणार आहे आणि म्हणून माझ्या लेकासाठी मी मुलगी पाहण्यासाठी तुमच्या दारी आलेला आहे. काकानी आणि मामांनी ती गोष्ट ऐकली. त्या काळात साल होतं 1906च आणि त्या काळामध्ये महारांमध्ये 7वीच्या पुढे कोणी नव्हतं, शिक्षणाचा अधिकार नव्हता. पण त्या काळात सुभेदाराचा पोरगा मॅट्रिक मध्ये गेलेला होता. हे ऐकताच काका आणि मामा अतिशय आनंदित झाले आणि त्यांनी विचार केला की आपल्या रामूसाठी याच्यापेक्षा सुशिक्षित मुलगा येणार नाही. त्यांनी सुद्धा होकार दिला. पुढे झालं असं, रामूला बघता क्षणी पसंती दिलेल्या रामजी सुभेदारानं आपल्या हातातली एक छोटीशी साखरेची पुडी तिच्या हातामध्ये दिली. आता नाही का आपण पाहतो, मुलीला बघण्यासाठी गेलेले लोक तिला 500-1000 रुपयाचे दागिने देतात, पैसे देतात किंवा काहीतरी देतात. रामजी बाबानं तेव्हा फक्त एक साखरेची पुडी आपल्या रमाईच्या हातात दिली आणि तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे असं सांगितलं. पण झालं असं, सगळी काही लग्नाची बोलणी वगैरे झाली, काही दिवसामध्ये लग्न होणार होतं. दोन्ही परिवारामध्ये लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या, तयाऱ्या सुरू झाल्या. एक संकट आलं. जेव्हा भीमरावाला मुलगी पाहण्यासाठी सुभेदार रामजी बाबा निघाले, तेव्हा सुभेदार रामजी बाबाने 2 मुली पाहिल्या होत्या आणि ही भीमरावाच्या लग्नाची वार्ता जिकडे तिकडे पसरल्यानंतर त्या दोन्ही मुलीच्या घरचे लोक बायकळ्याला त्या मार्केटमध्ये सुभेदाराच्या घरी येऊन बसले. सुभेदारांना ते म्हणू लागले, हा भीमराव 10वी पास होता ना, मॅट्रिकची परीक्षा झालेला होता ना, मॅट्रिकला होता ना. यांना सुद्धा वाटलं की असा सुशिक्षित मुलगा आमच्या मुलीसाठी दुसरा कोणी भेटणार नाही. आणि या दोन्ही मुलीच्या घरचे लोक रामजी बाबाच्या घरी जाऊन त्यांना म्हणाले की सुभेदार, हे तुमचं बरोबर नाहीये. आमच्या मुलींमध्ये काही खोट आहे का? आमच्या मुलीमध्ये काही कमीपणा आहे का? तुम्ही आमच्या मुलींना नापसंती दाखवली. सुभेदार रामजी बाबा हळू स्वरात म्हणाले, नाही हो, तुमच्या दोन्ही मुली अत्यंत देखण्या आहेत, रूपवान आहेत, सौंदर्यवती आहेत. पण वलंकराच्या रामूला जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं, ती पोरकी लेकरू आहे, पोरकी. आई नाहीत, वडील नाहीत, मामा आणि काकांच्या भरोशावरती राहणारे हे छोटे लेकरं आणि त्यातल्या त्यात रामूचा तो निरागस असलेला चेहरा, तिची कष्टाळू वृत्ती सुभेदारांना पसंत आली. त्या लोकांना सुभेदारांनी सांगितलं की यामुळेच मी रमाईची निवड केली. प्रश्न जात पंचायतीमध्ये गेला आणि जात पंचायतीमध्ये गेलेल्या प्रश्नाने पंचांनी निर्णय दिला की सुभेदार, तुम्हाला याचा दंड लागेल. सुभेदार म्हणाले, काही हरकत नाही, जात पंचायतीच्या पुढे मी जाणार नाही. जो काही दंड असेल तुम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे, पण माझ्या मुलाचं लग्न रामू सोबतच होईल. त्या काळी 1906 साली जात पंचायतीला दंड म्हणून सुभेदार रामजी बाबाने 5 रुपये दिले होते. 5 रुपयाचा दंड आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी रामजी सुभेदारांनी भरला. आणि भायकळेच्या भाजी मार्केटमध्ये रमा आणि भीमरावाचा विवाह सोहळा अतिशय
साध्या सोप्या पद्धतीनं संपन्न झाला. भायखळ्याच्या त्या बाजारामध्ये उघड्या छपरामध्ये या लग्नाचं आयोजन करण्यात आलं. एका कोपऱ्यात मुलीकडचे वऱ्हाडी, दुसऱ्या कोपऱ्यात मुलाकडचे वऱ्हाडी जमा झाले. पायाखाली असलेल्या गटारातून पाणी वाहत होतं. त्या बाजारामध्ये असलेल्या सौंदर्याचा वापर बाक म्हणून केला गेला आणि आनंदामध्ये तुमच्या आमच्या मायबापाचा विवाह संपन्न झाला. ती तारीख होती 4 एप्रिल 1906. 4 एप्रिल 1906 मध्ये आता रमाईचं आणि बाबासाहेबांचं लग्न झालं. भीमराव 17 वर्षाचे होते आणि रमाई ही 9 वर्षाची होती. हाल अपेक्षा सहन केलेल्या रमाईचा संसार सुरू झाला. अत्यंत 9व्या वर्षामध्ये एवढा समजूतदारपणा तिच्याकडे आला कुठून, अशी चर्चा आजूबाजूच्या बायकांमध्ये व्हायची. आमच्या 9 वर्षाच्या पोरीला तर नाकाचा शेमूळ पुसायची अक्कल नाही, पण ही रामू हिच्यामध्ये आहे तरी काय? तिचं बोलणं, तिचं चालणं, तिचं वागणं, तिचं काम करणं, तिची कष्टाळू वृत्ती, तिचा समजूतदारपणा, या साऱ्या लोकांना तिचा हिवा वाटू लागला. आणि अत्यंत कमी काळात भायखळ्यामध्ये सुभेदाराची सून मात्र प्रसिद्ध झाली. संसाराची सुरुवात झाली. एका वादळाच्या संसाराची सुरुवात झाली. एका हिमालयाची सावली बनण्याची सुरुवात झाली. रमा नांदायला आली. नांदायला आलेल्या अशिक्षित रमाला मॅट्रिक मध्ये असलेल्या बाळ भीमाने थोडं वाचायला शिकवलं. या प्रसंगावरून आपल्याला सासरा कसा असायला पाहिजे याची प्रचिती होते. सासरा कसा असावा. रमा जेव्हा नांदायला आली आणि नांदायला तिने सुरुवात केली, बाबासाहेबांनी तोडकं वाचायला तिला शिकवलं. हे रामजी सुभेदारांना समजलं. रामजी सुभेदारानं बाळ भीमरावाच्या मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर केळुस्कर गुरुजीनं बुद्धांचं चरित्र त्याला भेट स्वरूप दिलं होतं. रामजी सुभेदारानं ते चरित्र बुद्धांचं आपल्या हातामध्ये घेतलं आणि रमाच्या हातामध्ये ठेवलं आणि रमाला सांगितलं, रामू वाच. बुद्धांचं जे चरित्र रमाईनं तब्बल 1 तासापर्यंत वाचून काढलं. आणि ते वाचल्यानंतर रामजी बाबा सुद्धा आनंदित झाले. सुभेदाराचं घर मात्र रमाच्या आगमनानं आता भरून गेलेलं होतं. आनंदानं संसाराला सुरुवात झाली. संसाराच्या वेलीवरती आता आई बनण्याची तयारी सुरू झाली. रमाई, तुमची आमची माता रमाई, त्यागमूर्ती माता रमाई पहिल्यांदा आई झाली. भीमराव आणि रमाईला पहिला मुलगा 1912 साली झाला. नाव ठेवण्यात आले यशवंत. इतिहासाची साक्षी देणारं नाव आहे. ज्योतिराव फुलेंनी दत्तक घेतलेल्या बाळाचं नाव सुद्धा यशवंतच होतं आणि सुभेदारांनी आपल्या नातवाचं नाव सुद्धा यशवंतच ठेवलं. एकूण 5 मुले क्रमाक्रमाने झाली. यशवंत, गंगाधर, रमेश, इंदू आणि राजरत्न 5 मुलं, 4 मुलं आणि 1 मुलगी. यशवंत, गंगाधर, रमेश, राजरत्न आणि इंदू. यातील काही मुलांच्या जन्मतारखा सापडतात, परंतु काहींच्या सापडत नाही. गंगाधर, रमेश आणि राजरत्न, इंदू यातील सर्वात जो मोठा होता तो यशवंत होता.
यशवंतांची जन्मतारीख 12 डिसेंबर 1912 सालची आहे. राजरत्नाच्या जन्मतारखीबद्दल मात्र वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये 2-2 प्रकारचा उल्लेख आहे. 19 जून 1924 चा एका ठिकाणी उल्लेख आहे. 15 जून 1926 चा काही ठिकाणी उल्लेख आहे. पण मात्र 19 जुलै 1926 रोजी राजरत्नाचा निमोनियानं मृत्यू झाल्याचा आपल्याला पाहायला मिळते. तोही प्रसंग अतिशय हृदयाला चिरून जाणारा आहे. बाबासाहेब विलायतेमध्ये आहेत. राजरत्न आजारी पडलेला आहे. रमाई बाबासाहेबांना पत्र लिहिते. बाबासाहेबांना रमाई आवडीनं साहेब म्हणायची, लाडानं साहेब म्हणायची. आणि बाबासाहेब सुद्धा तुमच्या आमच्या माता रमाईला लाडानं रामू म्हणायचे. पत्रात लिहिते, साहेब अतिशय हलाखीची परिस्थिती आहे हो. माझं घरानं मी तुमच्या समोर मांडत नाहीये, परंतु आपला सर्वात प्रिय असलेला राजरत्न आजारी पडलेला आहे. त्याला निमोनिया झालेला आहे आणि त्याला दवाखान्यात नेण्याचे सुद्धा पैसे नाहीये. तुमच्या आमच्यासाठी माता रमाईनं बाबासाहेबांना आपल्या परिवाराकडे सुद्धा दुर्लक्ष केलं आणि निमोनियामध्ये आजारी असलेल्या राजरत्नाचा मृत्यू तिच्या मांडीवरती झाला. साल होतं 19 जुलै 1926. अतिशय दुःखाने बैभान झाली, परंतु जिद्द मात्र तिने अजिबात सोडली नाही. गंगाधर रमेश इंदू हे तर लहानपणीच गेले होते. आमच्या काही साहित्यिकांनी असं लिहून ठेवलंय की राजरत्न हुबेहूब बाबासाहेबांची कॉपी होता. तसंच मस्तक, तसंच कपाळ, तसेच डोळे, तसाच उंच पुरा बांध्याचा असा हा राजरत्न होता, गोरा चिट्टा. पण माता रमाईच्या मांडीवर तो गेला. एवढ्या हाल अपेष्टा सहन केलेल्या माता रमाईनं आपल्या संसाराकडे मात्र दुर्लक्ष केलं नाही. 1934चा तो अतिशय सुंदर असा प्रसंग आहे. हाल अपेष्टा सहन करून लहानपणीच आई वडील गेलेल्या रमाईचं पालन पोषण काकानी मामानी केलं. लग्न झाल्यानंतर 1934 साली तुमची आमची माय स्वतःच्या घरात गेली. त्या घराचं नाव होतं राजगृह. बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी मुंबईच्या दादरमधील हिंदू कॉलनीमध्ये एक राजगृह नावाचं घर बांधलं होतं. हे दोघही जण त्या घरामध्ये राहायला गेले, परंतु स्वतःचं घर असताना सुद्धा आनंदानं आपला काही त्यांना संसार करता आलाच नाही. राजगृहात गेल्यापासूनच रमाई मात्र आजारी पडत होती. तिने तिच्या परिवारामध्ये आईवडील गेल्यानंतर तिथली ती आई झाली आणि इकडे सुद्धा सुभेदार रामजी बाबा गेल्यानंतर लक्ष्मीबाई सोबत तिने भीमरावाच्या कुटुंबामध्ये सुद्धा आपली कर्तबगारी बजावली. 1913 साली जेव्हा रामजी सुभेदारांचा मृत्यू झाला, तेव्हापासनं सुभेदाराच्या संपूर्ण परिवाराची जबाबदारी लक्ष्मीबाई आणि रामूवरती आली. दोघींनीही अतिशय कष्टाने काबाड कष्ट करून माझा पती एवढा शिकलेला आहे आणि एवढ्या शिकलेल्या पतीची पत्नी मात्र गौऱ्या वेचते. रेल्वे स्टेशनला जाऊन लाकडं आणते स्वयंपाकासाठी
हे कोणाला दिसू नये, माझ्या पतीची इब्रत कमी होऊ नये, यासाठी सारे लोक झोपी गेल्यानंतर ती रात्री निघायची आणि रेल्वे स्टेशनला जाऊन लाकडं जमा करून आणून ती स्वयंपाकासाठी ती लाकडं वापरत असे. आणि हे सारं करत असताना, आपला परिवार सांभाळत असताना गवऱ्या वेचायची आणि थोडाफार भीमरावाच्या शिक्षणासाठी सुद्धा पैसा पुरवत होती. हे सारं सुरूच होतं. पुढे दुःखाचे प्रसंग काही कमी झाले नाही. रमाईच्या आयुष्यामध्ये अनंत अनंत हालापेष्टा दुःख आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 5 जुलै 1920 रोजी लंडनला जाण्याच्या अगोदर रामजी बाबांच्या श्राद्धाच्या भोजनाचा बेत करतात. मजेशीर प्रसंग आहे, दोघांमधला अतिशय मजेशीर प्रसंग आहे. रामजी बाबांचा मृत्यू झालेला होता आणि त्या काळी परंपरा होती की मेलेल्या माणसाचं श्राद्ध घालावं. तोपर्यंत बाबासाहेब काय बौद्ध धर्माची दीक्षा बाबासाहेबांनी काही घेतली नव्हती. झालं असं की बाबासाहेबांनी ठरवलं की रामजी सुभेदारांचं श्राद्ध करायचं आहे. रमाई सोबत चर्चा करू लागले. रमाई म्हणाली काही हरकत नाही, आपण पुरणपोळ्याचा बेत देऊ. ठरलं की डीसी बोर्डिंगच्या 40 मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निमंत्रित केलं भोजनासाठी. बाबासाहेबांच्या डोक्यात मात्र दुसराच विचार होता, रमाईच्या डोक्यात मात्र दुसराच विचार होता. बाबासाहेब रमाला म्हणाले, रामू आपण असं करू ना, त्या डीसी बोर्डिंगच्या 40 विद्यार्थ्यांना आपण मटण मासाचं जेवण करू. रमाई म्हणाली, साहेब आतापर्यंत श्राद्धामध्ये मटण कुणी खाऊ घातलं नाही आणि तुम्ही म्हणताय की या मुलांना आपण मटणाचा बेत देऊ. बाबासाहेब म्हणाले, रामू शिक्षण घेत असताना हाल अपेष्टा मीही सहन केलेल्या आहेत आणि या डीसी बोर्डिंगचे 40च्या 40 विद्यार्थी हे आपली आहे आणि या विद्यार्थ्यांना सुद्धा कधीच असं चमचमीत खायला मिळत नाही. माझी इच्छा आहे की तू ते करून त्यांना खाऊ घाल. रमाईनं लगेच साहेबांचं ऐकलं आणि मटण मासाचं भोजन त्या 40 विद्यार्थ्यांना रमाईनं स्वतःच्या हाताने बनवून वाढलं, त्यांना पोटभर जेवण घातलं. अशा प्रसंगाचा हा प्रसंग अतिशय महत्वाचा आहे की पती आणि पत्नीमध्ये चर्चा कशी झाली पाहिजे आणि पती पत्नी सुखी संसार कशा पद्धतीने जगू शकतात यातला तो प्रसंग आहे. एकदा आणखी एक महत्वाचा प्रसंग, एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लॉ ऑफ इंग्लंड नावाचा एक ग्रंथ 500 रुपयात विकत आणला होता. लॉ ऑफ इंग्लंड, इंग्लंडचे कायदे. तो ग्रंथ आणला बाबासाहेबांनी 500 रुपयाचा आणि बाबासाहेब राजगृहाच्या वरच्या मजल्यावरती ते पुस्तक घेऊन वाचू लागले. वेळ भरपूर झाला. रमाई बाबासाहेबांना म्हणाली, साहेब जेवण घ्या, जेवण करून घ्या. रमाई म्हणले, रामू बाबासाहेब म्हणले, रामू शेवटचं एक पान वाचतो आणि नंतर जेवायला बसतो. बाबासाहेबांना रमाई म्हणाली, बाबासाहेब तुम्ही पुस्तक वाचा, काही हरकत नाही साहेब, तुम्ही पुस्तक वाचा, पण तुम्ही वाचत असलेल्या त्या बुकामध्ये हे लिहिलेलं आहे का ते मला सांगा. काय लिहिलेलं आहे का? बायको, मुलं, बाळ आणि संसाराकडे लक्ष द्यावे असे या बुकामध्ये लिहिलेलं आहे का? तुम्ही म्हणताय शेवटचं पान वाचतो आणि जेवायला बसतो. रमाई म्हणाली की असं या बुकात लिहिलेलं आहे का की आपला संसार कसा करावा, बायकोला खुश कसं ठेवावं, लेकरा बाळाचा सांभाळ कसा करावा आणि घरात काय लागत नाही, भाजी लागते, मीठ लागते, मिरची लागते, पीठ लागते, साऱ्या गोष्टी लागतात साहेब. तुम्ही वाचणाऱ्या त्या बुकामध्ये तसं लिहिलेलं आहे का सांगा बरं.
असं ती म्हणाली. बाबासाहेब ते ऐकून जेवायला बसले. दुसऱ्या दिवशी बाबासाहेब सकाळीच उठले, लगबगीनं घरातली पिशवी घेतली आणि बाजारात गेले. 6-7 भाजीच्या पेंड्या घेऊन आले. 100-125 बोंबलाच्या कांडल्या पण घेऊन आले. रमाईनं तसं सांगितलं होतं. सकाळीच उठले, भाजीची पिशवी घेतली, बाजारात गेले, 5-6 भाजीच्या पेंड्या उचलल्या, 100-125 बोंबलाच्या कांड्या सुद्धा आणल्या आणि येऊन म्हणाले की हे घे राम. लक्ष्मीबाईनं पाहिलं. लक्ष्मीबाई म्हणाल्या बाबासाहेबांना, का हो भाऊजी, एवढी आणलेली भाजी तर आता खराब होईल, आपण एवढी काही खाऊ शकत नाही. तेव्हा बाबासाहेब म्हणतात, रामू, तू जर माझ्या संसारामध्ये नसती ना, तर माझा संसार हा ऊस पडलेला असता. मला पुस्तकातलं तू काही विचार, कायद्यातलं काही विचार, पण संसारातलं मला काही तू आणायला लावू नको, कारण मला हे काही समजतच नाही. भाजी किती आणायची, बोंबलाच्या कांड्या किती आणायच्या, पीठ किती आणायचं, पीठ किती आणायचं, तेल किती आणायचं, हे मला माहित नाही. आणि घरातले सारे लोक आनंदाने हसायला लागतात की खरंच बाबासाहेबांनी मान्य केलं की त्यांना संसारातलं काहीच माहित नाही. राजगृहातला असाच एक अत्यंत तुम्हाला आम्हाला रमाई आणि बाबासाहेबांच्या जीवनातला जो काही सखोल असलेला अभ्यास करायला लावणारा प्रसंग आहे, राजगृहातला असाच एक प्रसंग. बाबासाहेब बॅरिस्टर म्हणून भारतात आले होते. त्यावेळी रमाई मात्र आजारी असायच्या. राजगृहातला प्रसंग बघा. डीएन पगारे जेव्हा राजगृहामध्ये आले तेव्हा रमाई डीएन पगारेंना भेटली आणि त्या डीएन पगारेंना ती म्हणू लागली, का हो पगारे दादा, तुमचे साहेब काय करतात हे काही कळतच नाही. काय करतात तुमचे साहेब? या राजगृहाच्या ढिग्यातून खाली उतरताना माझ्याकडे ते एकदा पण पाहत नाहीत. एवढा पण वेळ नाहीये. तुमच्या साहेबांना कोणतं काम करतात? डीएन पगारे लगबगीनं रमाईचं हे बोलणं ऐकून वरच्या मजल्यावर गेले आणि बाबासाहेबांना म्हणाले की बाबासाहेब, हे काय बरोबर नाही. बाबा, हे तुमचं बरोबर नाही. तुम्ही आजारी रमाईची काय काळजी करत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेव्हा म्हणाले, मी बॅरिस्टरी करून आणलेला सारा पैसा तिच्या हातामध्ये देतो, मला वेळच नाहीये. पगारे, मी संसार करू का माझ्या लोकांकडे लक्ष देऊ? मी माझ्या लोकांचे कायदे तयार करू का समाज कार्य करू का रमाईकडे लक्ष देऊ, हे मला काही कळतच नाहीये. परंतु मी आणलेला साराच्या सारा पैसा रमाईच्या हातात देतो. तिनं तिच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, कोणाला तरी घेऊन ते दवाखान्यात ती गेली पाहिजे. असं म्हणतात क्षणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यातून अश्रुगंधा वाहणार. आपल्या पत्नीच्या आजारपणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यात पाणी आलं. तर रमाई स्वतःची काळजीच करायची नाही. रमाईच्या डोक्यात फक्त एकच विचार असायचा की साहेब जेवणे का नाही जेवणे, साहेबांची तब्येत कशी आहे, बरी आहे का नाही बरी आहे, याकडे रमाईचं लक्ष लागलेलं असायचं. आणि म्हणून तिची तब्येत अतिशय खंगून चालली होती. ती अतिशय दुःखानं व्याकुळ होऊन चालली होती, कारण रात्रंदिवस पतीच्याच विषयी तिच्या डोक्यामध्ये विचार चालायचे. पुढे असं झालं, एकदा रमाईनं पंढरपूरला बाबासाहेबांनी घेऊन जावं असा एक तो प्रसंग आहे. रमाई म्हणते, साहेब, माझी एक इच्छा आहे की मला पंढरपूर पाहायचं आहे. बाबासाहेब रमाईला म्हणतात, देवभूमी विचारू, साहेबांसाठी उपवास करणे, साहेबांसाठी दर आठवड्यात शनिवारी आहारच न घेणे, नीड आहार राहणे आणि पौर्णिमेचा उपवास सुद्धा साहेबांसाठी धरणे,
एक तर हाल अपेष्टा कष्ट आणि कष्ट आहेत आणि त्यातल्या त्यात स्वतःहून आणलेली उपासमार आहे साहेबांसाठी. उपास तापास धरणे, देवाची अर्चना करणे, पूजा करणे, पौर्णिमा धरणे, की साहेबांना आयुष्य मिळालं पाहिजे आणि साहेबांचं ते आयुष्य निरोगी असलं पाहिजे, पण स्वतःच्या तब्येतीची काळजी नाही. असं करता करता ती आजारी पडून गेली. एकदा बाबासाहेबांना रमाईने विचारलं की साहेब, पंढरपूरला जाण्याची इच्छा आहे. डॉक्टर बाबासाहेब रमाईची समजूत करताना म्हणतात, रामू, तो पंढरपूरचा पांडुरंग तुम्हाला आम्हाला मंदिरात घेत नाही. रामू, जरी तुला मी घेऊन गेलो तरी पंढरपूरच्या पांडुरंगाचं तुला दर्शन होणार नाहीये. पण या बहुजनांची सेवा करून, या तीन दुबळ्या दलितांची सेवा करून, या उपेक्षितांची सेवा करून, आपल्या त्यागातून आपण आपल्यासाठी एक नवीन पंढरपूर तयार करू की जिथे कोणालाच अडवल्या जाणार नाही दर्शनासाठी. आणि खरंच तुमच्या आमच्या बापानं तुमच्या आमच्या मायसाठी एक नवीन दर्जेदार पंढरपूर नागपूरला तयार केलं, दीक्षाभूमी. आज त्याला आम्ही दीक्षाभूमी म्हणतो. पण तोपर्यंत काळाच्या पडद्याआड रमाई गेली होती. रमाईला काय ते बाबासाहेबांना बनवलेलं पंढरपूर पाहता आलं नाही. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक तो प्रसंग अतिशय महत्वाचा आहे. तिथून रमाईचा त्याग आपल्याला समजतो. बॅरिस्टरची पत्नी ना, आताची मास्टरची बायको मास्तरीन, वकिलाची बायको वकिलीन, प्राध्यापकाची बायको प्राध्यापिकीन, है ना? काय रुबाब असते तिचा, किती रुबाब असते. धुणं धुयाला बाई, भांडं घासायला बाई, स्वयंपाक करायला बाई, आणि ही बाई फक्त चरायला बाई. पण त्या काळची बॅरिस्टरची बायको, त्या काळची बॅरिस्टरची बायको कशी असायला पाहिजे? नवऱ्याला सांगितलं असतं, तुम्ही बॅरिस्टर आहे, सुटा बुटा कुटात राहता, मला सुद्धा पैठणी पाहिजे. बाबासाहेबांना आणून दिली नसती का? आणून दिली असती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1923 ला बॅरिस्टरची परीक्षा पास करून लंडनहून भारतामध्ये आले. जिकडे तिकडे बातमी पसरली की आमचा बॅरिस्टर आलाय, आमचा बॅरिस्टर आलाय. अरे, महाराजांचा पहिला बॅरिस्टर आलाय. सारे लोक बाबासाहेबांचं स्वागत करण्यासाठी जाऊ लागले. साऱ्या लोकांनी ठरवलं की बाबासाहेबांचं स्वागत करायचं आहे. तिकडे सुभेदाराच्या परिवारामध्ये सुद्धा खूप आनंद झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवारातील एक त्यांचे जे नातेवाईक आहेत, त्यांनी असं ठरवलं की घरातल्या सर्वांना नवीन कपडे घ्यायचे. आंबेडकरांच्या सुभेदारांच्या कुटुंबातल्या एकाने ठरवलं की घरातल्या सर्वांनी नवीन कपडे घ्यायचे आणि त्यांनी सर्वांना नवीन कपडे घेऊन दिले. आपल्या माता रमाईला सुद्धा त्यांनी थोडेसे पैसे दिले आणि रमाईला सुद्धा सांगितलं की जा तू साडी घे. रमाईच्या मनात 24 तास साहेबांबद्दल असलेला तो आदर आणि साहेबांबद्दल असलेली ती निष्ठा, त्याग आणि तो पराक्रम तिच्या उरात होता. रमाईनं त्या पैशाचं आपल्या स्वतःसाठी काहीच घेतलं नाही. बॅरिस्टरची बायको ना बनली असती की माझा साहेब सुटा कुटा कुटा देतोय, मी पण अशी नेसून म्हणजे पैठणी नेसून जाईल आणि माझ्या साहेबांचं स्वागत करेन. रमाई जवळ असलेल्या पैशातून रमाईनं काय घेतलं? येणाऱ्या आपल्या बॅरिस्टर साहेबासाठी 2 धोतर जोडी घेतली. आपल्या साहेबांना झोपण्यासाठी गादी घेतली. आणि साहेब सेवन करत असताना साहेबांनी पाटावर बसावं यासाठी पाट सुद्धा घेतला. आपल्या स्वतःसाठी तिनं काहीच घेतलं नाही. आपल्या पतीसाठी या साऱ्या गोष्टी तिने घेतल्या. मग साहेब तर आलेत आणि साहेबांचं स्वागत करायचं आहे, तर कसं जावं?
पाहते तर काय एक जुनं लुगडं, आणि तेही फाटलेलं. शिवून शिवून किती शिवणार ठिगळ, ठिगळाचं लुगडं तेही फाटलेलं, आणि ही अशी साडी घालून मी बॅरिस्टर साहेबांचं स्वागत करायला जायचं. एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शाहू राजानं जरीचा पटका देऊन स्वागत केलं होतं. रमाईनं त्या घरातली पेटी काढली आणि तो जरीचा पटका घेतला, आणि साडी म्हणून तुमच्या आमच्या मातेनं तो जरीचा पटका घालून आपल्या बॅरिस्टर साहेबांच्या स्वागतासाठी ती गेली. कोणता त्याग, किती समर्पण आहे. काय माणसं असेच मोठे होतात का? धनानं श्रीमंतीनं माणसं मोठे होत नाहीत. माणसाने दिलेलं बलिदान आणि त्यांच्या त्यागामुळे माणसं मोठे होतात. आणि रमाईमध्ये हा त्याग होता, आणि म्हणून कोट्यावधी लेकरांची आज सुद्धा ती आई आहे. स्वतःसाठी तिनं काहीच घेतलं नाही, पण बाबासाहेबांसाठी हे सगळ्या वस्तू तिनं घेऊन ठेवल्या, आणि जरीचा पटका घालून शाहूराजानं दिलेला बॅरिस्टर साहेबांचं स्वागत करण्यासाठी ती गेली. हजारो लोकांसमवेत माता रमाईनं सुद्धा बाबासाहेबांचं स्वागत केलं. बाबासाहेबांनी पाहिलं, एवढ्या लोकांमध्ये बाबासाहेब रमाईला काही म्हणू शकले नाहीत, परंतु ते आतमधल्या मनानं विचार करत होते. मनातल्या मनात त्यांनी विचार केला की धन्य आहे माझी पत्नी, धन्य आहे ही रामू, की तिच्यामुळे मला ह्या साऱ्या गोष्टी करता आल्या. एक असाच रमाईचा जीव घेणारा रायगडांचा प्रसंग आहे. रायगडावरती 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जातात. रायगडाच्या पायथ्याशी दोन ऐतिहासिक घटना घडल्या. 25 डिसेंबर 1927 ला बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं. 20 मार्च 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. चौदार तळ्याच्या सत्याग्रहाप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे गेले आणि रायगडावर गेले. रायगडावरती शिवरायांच्या समाधीला वंदन केलं. तिथे सारा गड त्यांनी फिरला, पाहिला. हजारो कार्यकर्ते बाबासाहेबांच्या संरक्षणासाठी तिथे होते. परंतु इकडे मुंबईपर्यंत एक बातमी आली, आणि ती बातमी रमाईच्या कानावर आली, आणि रमाईला असं समजलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती रायगडावरती हल्ला झालेला आहे. काही लोकांनी बाबासाहेबांना मारण्याचा तिथे बेत आखलेला आहे. रायगडावर बाबासाहेबांवर हल्ला झालेला आहे. ही बातमी रमाईला समजतात ती अधिकच खचून गेली. तिच्या प्राणामध्ये प्राण सुद्धा राहिले नाही. कारण असंच एकदा एक प्रसंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये घडला होता. कोल्हापूरला बडोद्याला बारसी हॉटेलमध्ये डॉक्टर बाबासाहेबांवरती हल्ला झाला होता. ते रमाईला माहित होतं की माझा साहेब तळागाळातल्या लोकांना उन्नतीच्या पथावरती नेण्यासाठी कार्य करत आहे, परंतु या स्वर्ण लोकांना ते काही पसंत पडत नाही, आणि म्हणून बाबासाहेबांचा ते तिरस्कार करत आहेत. बडोद्याला बारसी हॉटेलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती अशा पद्धतीचा हल्ला झाला होता, आणि ते रमाईला माहित होतं. रमाईला वाटलं की रायगडाची ही गोष्ट सुद्धा खरी आहे. रमाई खचून गेली, आणि तेव्हापासून ती अधिकच आजारी पडू लागली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1935 ला लंडनला असलेल्या गोलमेज परिषदेसाठी निघाले होते. तेव्हाचा तो अतिशय सुंदर असा प्रसंग आहे. इतरांच्या लेकरांना स्वतःचं लेकरू कसं मानावं, हा रमाईचा जीवनाचा गुणगौरव या प्रसंगातून दिसतो. गोलमेज परिषदेला लंडनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निघण्या अगोदर धारवाडच्या वराळेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की वराळे एक काम करा, रमाईची जराशी हवा पालट होईल, त्यासाठी रमाईला घेऊन तुम्ही धारवाडला जा. वराळे यांचं वसतिगृह धारवाडला होतं. बाबासाहेबांच्या सांगण्यावरून वराळेंनी लक्ष्मीबाई आणि रमाईला घेऊन ते धारवाडला गेले. तिथे गेल्यानंतर थोडीशी तब्येतीमध्ये सुधारणा
रमाईच्या झाली. तिथे गेल्यानंतर काही दिवस राहिल्यानंतर एक दिवस असा आला त्या धारवाडच्या वसतिगृहामध्ये की एक दिवस त्या धारवाडच्या वसतिगृहाची चूलच पेटली नाही. वराळेंना रमाईने विचारलं की काय झालं वराळे, आज मुलांना जेवण नाहीत का? वराळे म्हणाले, आई राशन संपलं आणि पहिलेच पैसे शिल्लक असल्यामुळे वाणी काही उधार देईना, अनुदान नाहीये हॉस्टेलला. रमाईचं काळ सरळ झालं, कारण रमाईनं लहानपणापासून भुकेचे चटके भोगले होते. एका भाकरीसाठी काय करावं लागते याची प्रचिती रमाईला होती आणि त्या धारवाडच्या वसतिगृहातले मुलं उपाशी आहेत ही बातमी समजतात त्या महामातेच्या काळजानं आवाज दिला. रमाईच्या हातामध्ये सोन्याच्या बांगड्या होत्या. रमाईच्या हातामध्ये सोन्याच्या बांगड्या होत्या. रमाईनं त्या बांगड्या काढल्या आणि सांगितलं की जाऊ या बांगड्या गहाण ठेवा आणि याच्यातून मुलांसाठी राशन आणा. त्या बांगड्या सोन्याच्या गहाण ठेवल्या आणि मुलांसाठी राशन आणलं आणि रमाईनं त्या दिवशी स्वतःच्या हातानं जेवण करून त्या धारवाडच्या वसतिगृहातल्या सर्व मुलांना पोटभर जेवण दिलं. तिने आम्ही गाणं ऐकतो ना, भुकेल्या मुलांची दशा पाहुनी बांगड्या सोन्याच्या रमानं दिल्या काढून. अशी तुमची आमची महामाता माता रमाई होती. आणि हे सारं करत असताना एक दिवस शेवटी आलाच. त्यागमय संघर्षमय जीवनाचा अस्त झाला. जन्मापासून मरेपर्यंत काबाड कष्ट केलेल्या रमाईचा मृत्यू दिन समीप आला. दिवस होता 27 मे 1935चा. रमाई मरण्याच्या अगोदर 6 महिने अंथरुणाला खिळून पडली होती. अनंत हालापेष्टा आणि कष्ट घेऊन ती दुःखी होती, अंथरुणाला खिळून पडली होती. पतीसाठी उपवास तापवास करून कोणी परिवाराला सांभाळणारी माता रमाई आजारपणातच अत्यंत जीवनामध्ये हालापेष्टा त्याग करून शेवटी रमाईनं 27 मे 1935 आपला जीव सोडला. आणि म्हणून धन्य ती रमाई की जिने तर हयातपणे ज्ञानाच्या हिमालयाची सावली होण्याचा प्रयत्न केला आणि ती त्याच्यामध्ये यशस्वी झाली. आणि म्हणून माय मौल्यांनो, उपासक आणि उपासिकांनो, आलत्या भलत्या सलत्या देवीला पूजा किंवा पूजू नका. 4 हाताची, 10 हाताची, 15 हाताची, 20 हाताची, मोठ्या नाकाची एखादी देवी तुम्हाला काहीतरी देईल या भरोश्यावर बसू नका. उपास तापास करू नका. अरे पूजायचीच असेल तर मरेपर्यंत माता रमाई पूजा आणि तिचा आदर्श तुमच्या जीवनामध्ये घ्या. आज माता रमाईच्या 127व्या जयंतीच्या निमित्तानं ही छोटीशी रमाई मी तुमच्या पुढे मांडली. रमाईला ऐकण्यासाठी 1 तास पुरेसा नाहीये. रमाईला ऐकण्यासाठी अख्खं जीवन कमी पडून जाईल तुमचं आमचं. एवढी महान मोठी ती रमाई आहे. तरीही आपण माता रमाईच्या 127व्या जयंतीच्या निमित्तानं कोटी कोटी अभिवादन करूया आणि आम्ही सुद्धा रमाईसारखं जगूया, रमाईसारखं बनूया आणि रमाईसारखं वागूया. आजच्या रमाईच्या 127व्या जयंतीच्या निमित्तानं माता रमाईला तुम्ही आम्ही सारे मिळून रमाईचे लेकर मिळून कोटी कोटी वंदन करूया. आजच्या या धम्मसंस्कारामध्ये अधिक आपणास रमाईची जीवनगाथा न सांगता काही ठराविक प्रसंगातून आपणासमोर रमाई मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही रमाई आपण मरेपर्यंत जतन करा. ते तुमच्या कल्याणाचं आहे, ते तुमच्या मांगल्याचं आहे. आपल्या सर्वांविषयी
खूप खूप मंगल मैत्री व्यक्त करतो आणि आजचा धम्म संस्कार माता रमाईला त्रिवार त्रिवार आणि त्रिवार अभिवादन करून संपन्न करतो. भवतु सब मंगल, आपल्या सर्वांचं मंगल हो.